अंबरनाथमध्ये भव्य नाट्यगृहाची निर्मिती। अंबरनाथकर नाट्यरसिक शहरातच घेऊ शकणार दर्जेदार नाटकांचा आनंद। खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या व्हिजनमुळे उभं राहिलं नाट्यगृह। कलेचा वारसा आणि कलाकारांचा सहवास लाभलेल्या अंबरनाथ शहरात एकही सुसज्ज नाट्यगृह नव्हतं। ही बाब खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पेरली आणि शहरात नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले। अंबरनाथ पश्चिम भागातील सर्कस ग्राउंडच्या जागेची निवड नाट्यगृहासाठी करत खासदार शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला। या नाट्यगृहासाठी 14व्या वित्त आयोगातील कार्यात्मक अनुदानातून 22 कोटी रुपये मिळाले, तर शासनाकडे 15 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली। या निधीतून अवघ्या 3 वर्षांच्या कालावधीत अंबरनाथ शहरात सुसज्ज असं नाट्यगृह उभं राहिलं आहे। या नाट्यगृहासाठी तब्बल 1,05,730 चौरस फुटांचं बांधकाम करण्यात आलंय। 38 कोटी रुपयांच्या शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या या नाट्यगृहात एका वेळी 516 प्रेक्षक बसून नाटक बघू शकणार आहेत। सोबतच नाट्यगृहाच्या आत कॉन्फरन्स हॉल, एक्झिबिशन सेंटर, कॅफेटेरिया, व्हीआयपी कक्ष, किचन, कार्यालय, बुकिंग सेंटर आणि स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत। नाट्यगृहाच्या तळमजल्यावर पार्किंगसाठी सुद्धा मुबलक व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी 200 ते 250 दुचाकी आणि 80 पेक्षा जास्त चारचाकी गाड्या एकाच वेळी उभ्या राहू शकतील। खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या व्हिजनमुळे उभारण्यात आलेल्या या नाट्यगृहामुळे अंबरनाथकर नाट्यरसिक दर्जेदार नाटकांचा आनंद आता अंबरनाथ शहरातच घेऊ शकणार आहेत।